मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे गुरुकुलाचा 3 दिवसाचा कॅम्प संपलेला असतो. सावली, ओवी, अबीर आणि बबलू हे चौघेही जण आता गुरुकुलाकडे निघालेले असतात. सगळं काही आवरलेलं असतं, पण अबीरमुळे सावलीला इथे पोहोचायला उशीर झालेला असतो. बबलू, अबीर, ओवीचा हा प्लॅन असतो की आता पुढे बस पाठवून द्यायची आणि त्यामध्ये व्यंकटेश आणि बाकीच्या मुलांना पाठवून द्यायचं आणि त्यानंतर हे चौघे आणि त्याचसोबत सारंग हे 5 जण असे इथे थांबणार असतात. मग त्या सावली म्हणत असते व्यंकटेशला फोन करते. व्यंकटेशला फोन केल्यानंतर म्हणत असते, मी इथे गुरुकुलाच्या बाहेर रोडवरती किती वेळ झालं येऊन थांबलेली आहे, तुमची आणखी गाडी कशी काय आली नाही. मग तेवढ्यातच आता तिकडून आवाज येतो की मी निघून आलो आहे. दुसरीकडे आपण पाहतो राजकुमार आणि मोनिका हे दोघेही जण बसलेले असतात आणि बोलत असतात. राजकुमार आता लगेचच वकिलांना कॉल करत असतो आणि तेव्हा वकील सांगत असतात की ऑलमोस्ट सगळं काही डन झालेलं आहे आणि इथे गुरुकुलाला सील सुद्धा लागलेला आहे. तेव्हा मोनिका म्हणत असते, ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. पण मग आता तिलोत्तमा तिथे येते आणि तिलोत्तमा तिथे आल्यानंतर म्हणत असते, हे बघ राजकुमार, आत्ता जरी हे सगळं काही खरं असलं आणि ह्या गुरुकुलाला इथे सील जरी लावलेलं असलं ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही जरी झालं तरी हे सत्य सर्वांसमोर येऊ द्यायचं नाही आणि त्याचबरोबर इथे माझं नाव कुठेही घ्यायचं नाही. मग आता राजकुमार म्हणत असतो, आई तुला असं वाटत नाही का की तू इथे जास्तीत जास्त घाबरतेस म्हणून त्या ह्याला जगन्नाथला. त्याच वेळेला आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते, असं अजिबातच नाही, मी कोणालाही जास्त अजिबात घाबरत नाही, तुला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय आणि मी त्याला का आणि कशामुळे घाबरू असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला इथे अबीर आणि सोबतच ओवी म्हणत असतात, आता काय करायचं ते काहीही समजत नाही आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे आपण कसं घरी जाणार आहोत. तेव्हा सावली म्हणत असते, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि व्यंकटेशजी इथे अबीर तू का सांगितलंस असं की तुम्ही पुढे व्हा म्हणून, असं कोणी करतं का. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मी फक्त असं ओघातच बोलून गेलो, मला कुठे माहिती होतं हे तुझं असं अचानकच बोलणं हे किती महागात पडले कळतंय का तुला, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता इथे दुसऱ्या बाजूला बबलू म्हणत असतो, हो हे सगळं पोरा तुझ्यामुळे झालेलं आहे. मग आता इथे ओवी म्हणत असते, सावळी टीचर तुम्ही नका काळजी करू, माझ्या बाबांना सांगते ना मी की इथे सोडवण्यासाठी. दुसरीकडे आपण पाहतो इथे आता तिलोत्तमा म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्याशी नाही बोलायच्या आणि त्याचबरोबर इथे ही तिलोत्तमा इथे कोणालाही आतापर्यंत घाबरली नाही आणि कधी घाबरणार सुद्धा नाही, ही गोष्ट तू व्यवस्थित लक्षात ठेव, समजलं का तुला. मग आता लगेचच इथे तो म्हणत असतो, हो ते सगळं काही खरंय, पण मला वाटतं की तू सगळ्यात जास्त घाबरतेस म्हणून त्या जगन्नाथला. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, ही तिलोत्तमा मेहेंदळे आत्तापर्यंत कोणाला कधीच घाबरली नाही, फक्त इथे तू समोर जाणार आहेस आणि तू समोर गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी फक्त तू सांगणार आहेस, हे मात्र तेवढं व्यवस्थित लक्षात ठेव, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर मोनिका म्हणत असते, बाप रे बाप, खरं तर हे सगळं विचित्रच आहे, असं इकडे ती विचार करत असते आणि त्यानंतर हसायला लागते. तिलोत्तमा निघून जाते, पण जेव्हा मोनिका हसत असते तेव्हा राजकुमार मात्र मनामध्येच बोलत असतो की हिला तर माझ्यावर जरा जास्तच हसायला येते, काही जरी झालं ना हिचं मात्र हसणं आणि ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू इथे सुरूच असतात, का हसत असते ना ते मात्र काही केल्यास समजतच नाही, असं सुद्धा तो बोलत असतो. दुसरीकडे आता आपण पाहतो इथे सारंग गाडी घेऊन आलेला असतो. तेव्हा ओवी म्हणत असते, बाबा आज ना आपल्याला टीचरला सुद्धा घरी सोडवायचं आहे. मग आता इकडे ओवी दरवाजा उघडत असते आणि सावलीला सारंगच्या बाजूला बसायला सांगत असते. तर अबीर, ओवी आणि बबलू हे तिघेही जण आता पाठीमागे बसलेले असतात. आता पाठीमागे बसल्यानंतर इथे मात्र सावलीला सारंग सोबत जाताना थोडंसं अवघडल्यासारखं होतं असतं, पण आता शेवटी जावं तर लागणारच असतं. हे सगळं काही होत असताना इकडे आता सारंग तिला सीट बेल्ट लावायला सांगत असतो. दुसरीकडे आपण पाहतो इथे शुभ्रा ही किचनमध्ये मोनिकाकडे जाते आणि मोनिकाला म्हणत असते, काकू काकू माझ्याकडे ना एक सिक्रेट आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय गं तुझ्याकडे कसलं सिक्रेट आहे, तुला काहीतरी हवंय बहुतेक म्हणून तुला सिक्रेट इथे तू विचारतेस ना आणि सांगतेस ना. हो माझ्याकडे खूप मोठं सिक्रेट आहे आणि जर तू मला भूक लागली ना, तुला तुला काय बनवून हवंय सांग, मला त्याच्यासाठी काहीही नको आहे. आणि त्याहून एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, तू मला जर एखादी गोष्ट सांगणार असशील तर त्यासाठी तू मला कोणतंही सिक्रेट इथे पाहिजे मला सांगायची गरज नाही आहे,
तू फक्त काय खायचंय ते सांग, मी तुला असंच बनवून देते आणि सिक्रेट वगैरे सांगण्याची काहीच गरज नाही, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता शुभ्रा म्हणत असते, मला ना चीजवाली मॅगी हवी, एक्स्ट्रा चीज मॅगी हवी, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, पण ऐकून तरी घे ना काकू, काय सिक्रेट आहे ते. तेव्हा ती म्हणत असते, ठीक आहे, तुला मी एक्स्ट्रा चीजवाली मॅगी वगैरे बनवून देईल, पण मला तुझं सिक्रेट मात्र काहीच नकोय. पण शुभ्रा मात्र ऐकत नाही आणि ती म्हणत असते, काकू तुला सांगू का, आपली ओवी जी आहे ना, ओवीचा क्लास लवकरच बंद होणार आहे. मग आता ती म्हणत असते, नाही नाही, असं कसा क्लास बंद होईल, असं काहीच होणार नाहीये, तुला काहीतरी चुकीचा गैरसमज झालाय. मग आता ती म्हणत असते, नाही खरंच इथे तिचा जो काही क्लास आहे ना, तो लवकरच बंद होणार आहे. दुसरीकडे आपण पाहतो, आता हे सगळेजण प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना इथे आता अभिर आणि ओवी म्हणत असतात, खरं पाहायला गेलं ना तर एक गोष्ट मात्र महत्त्वाची होती. तिथे बसमध्ये जर आपण गेलो असतो आणि बसमध्ये इथे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला भेटल्या असत्या. म्हणजे बघा ना, बसमध्ये आपल्याला इथे गाणी, मजा, मस्ती हे सगळं काही ऐकायला आणि त्याचबरोबर पाहायला मिळालं असतं. पण तसं मात्र काहीच झालेलं नाहीये. इथे कुठे काय होतंय असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा बबलू म्हणत असतो, असं कसं नाही होणार आहे, खरं तर मी तुम्हाला इथे भूताची वगैरे गोष्ट सांगू शकतो, जर तुम्हाला ऐकायची असेल तर. मग आता तेवढ्यातच इकडे बबलू म्हणत असतो, नाही नको, आम्हाला तुझ्याकडून कोणतीही गोष्ट नको आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे अबीर आणि ओवी हे म्हणत असतात, आम्हाला छान गोष्ट येते. मग आता लगेचच इथे जो बबलू आहे तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही दोघं जण गोष्ट सांगा. मग त्या गोष्ट सांगायला घेतल्यानंतर लगेच आता इथे हे अबीर आणि ओवी एका राजा आणि राणीची गोष्ट सांगायला सुरुवात करत असतात. राजा राणीची गोष्ट एवढी सुंदर आहे आणि तीच गोष्ट मी तुम्हा दोघांना सुद्धा सांगणार आहे, असं इकडे ते बोलत असतात. आणि तेव्हा इथे अबीर म्हणत असतो, एक राजा आणि त्याचबरोबर एक राणी असतात, त्या दोघांचं एकमेकावर फार प्रेम असतं. पण इकडे त्यांच्या आयुष्यामध्ये एक राक्षस नावाची स्त्री येते आणि तिच्यामुळे ते दोघेही जण वेगळे होतात. त्या राजाने इथे त्या राणीवरती हात उचललेला असतो आणि त्यामुळे ते दोघेही जण आता वेगळे होतात, असं इकडे तो सांगू लागलेला असतो. आता हे सगळं काही सांगत असताना आपण पाहतो सावली आणि त्याचबरोबर सारंग हे दोघेही जण पाहत असतात. तेव्हा सावली इथे अबीरला म्हणत असते, अबीर काय चाललंय तुझं, इथे तुला दुसरी गोष्ट नाहीये का सांगायला, ही गोष्ट तू काय सांगतोस. तेवढ्यातच ओवी म्हणत असते, पण ही गोष्ट खूप छान आहे अबीर, मला सुद्धा ऐकायची आहे. त्या राजा राणीचं काय झालं सांग. मग आता इकडे तो म्हणत असतो, ती राणी रागातच घराबाहेर पडली. मग ती कुठे जाऊन राहिली, म्हणजे गुरुकुलामध्ये, आश्रमामध्ये. मग आता ती राहिली तर राहिली, पण बऱ्याच दिवसांनी ते पुन्हा दोघे जण एकत्र आले, एकत्र पाहिलं आणि त्यानंतर ते साधे फोनवर सुद्धा बोलायला तयार नव्हते. मग मग काय झालं, पण बबलू मात्र त्यांना खुणावत असतो. बबलू म्हणत असतो, पण अरे अबीर मला एक गोष्ट सांग, की त्यांना फोनवर बोलण्यासाठी तेव्हा त्यांच्याकडे फोन वगैरे कुठे होता, फोन तर नसेल ना. मग तेवढ्यातच तो अबीर तिला गुपचूप म्हणत असतो, काय चाललंय तुझं, तू गपचूप बस आणि जे काही सांगितलं आहे ना ते गुपचूप तो ऐकून घे, असं इकडे ते बोलत असतात. मोनिका तेवढ्यातच आता आपण पाहतो इकडे असताना त्याच वेळेला तिथे आता अमृता येते. अमृता आल्याबरोबर तिला म्हणत असते, तुझं काय चाललेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, माझं कुठे आणि काय चाललंय हे सगळं तू मला का विचारत आहेस. तेव्हा ती म्हणत असते, मला कळतंय ना हे सगळं काय आहे म्हणून. आणि त्याचबरोबर मी आत्ता इकडे मला शुभ्रा बोलत होती आणि शुभ्राच्या तोंडून मी असं ऐकलं की तू आणि त्याचबरोबर इथे गुरुकुल बंद करणार आहेस म्हणून. नेमकं कशाबद्दल आणि ती का बोलत होती हे तर मला कळत नाही. त्याच वेळेला ती म्हणत असते, तू त्या शुभ्राचं काय ऐकतेस. ते बघ मोनिका, हे सगळं काही चांगलं नाहीये, अशा पद्धतीने तू बोलतेस आणि त्याचबरोबर मुलांना असं काही करायला लावतेस, ते खूप चुकीचं आहे. तिचं सिक्रेट असतं आणि ती सिक्रेट मला इथे विचारत होती, सांगत होती. हे बघ, असं जर काही करत असलीस तर करू नकोस आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओवीच्या वाटेला जाऊ नकोस. तेव्हा अमृताला मोनिका ओरडून बोलत असते आणि म्हणत असते, तू त्या इथे ओवीचं काय ऐकून घेतेस आणि हे सगळं का आणि कशामुळे करतेस. हे बघ, ती कशी आहे, काय आहे, तुला माहिती ना. एवढ्या लहान मुलींचं ऐकायला तू काय वेडी आहेस का. आता मात्र इकडे मी तर तिला सोडतच नसते, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो इथे आता लगेचच मोनिका मात्र शुभ्राला शोधायला निघालेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता अमृता विचार करत असते, नाही नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नकोत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुभ्रा इथे बोललेली आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी घडलेलं असेल, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना दुसरीकडे आपण पाहतो
अबीर आणि त्याचबरोबर ओवी हे दोघेही जण ती गोष्ट कंटिन्यू करत असतात आणि ती गोष्ट कंटिन्यू करत असताना अबीर आणि ओवी म्हणत असतात काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हे दोघे जण एकत्र आले पाहिजेत. मग आता शेवटी बबलूच ह्या दोघांना म्हणत असतो बाद झालं, गोष्ट जी सांगताय नाही ती आता बंद करा बरं इथे. पण ओवी म्हणत असते का नको सांगू, मला तर गोष्ट सांगायचीच आहे, काही झाले तरी ही गोष्ट ऐकायचीच आहे ना. आणि त्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, ते दोघे जण बऱ्याच वर्षाने एकत्र आले, पण बऱ्याच वर्षाने एकत्र आल्यानंतर सुद्धा ते दोघे जण एकमेकांशी खूप भांडले, खूप वाद घातला त्या दोघांनी सुद्धा, एवढा वाद घातला की काही विचारूच नको असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. तेवढ्यातच अबीर म्हणत असतो मग ते बोललेच नाही का. ओवी म्हणत असते कुठले काय बोलतायत, नाही बोलले. पण आता इकडे हे दोघेही जण ओरडतात आणि बबलूला म्हणत असतात बबलू त्यांना सांग गोष्ट बंद करायला. पण बबलू कुठला गप्प बसतोय, बबलू मात्र इथे त्यांना ही गोष्ट आवडीने आणि आनंदाने सांगायला सांगत असतो. मग आता अबीर आणि ओवी म्हणत असतात मग तुम्हाला सांगू का, त्यांच्या आयुष्यामध्ये दोन छोटी छोटी मुलं आली आणि त्या दोन छोट्या छोट्या मुलांनी त्या दोघांना एकत्र आणायचं ठरवलं. दुसरीकडे आपण पाहतो राजकुमार, तिलोत्तमा, शुभ्रा हे तिघेही जण पकडापकडीचा गेम खेळत असतात. शुभ्रा मात्र काही केल्यात सापडतच नसते आणि त्यावेळेला इथे मोनिका धावतच येते. राजकुमार तिला पटकन उचलून घेतो आणि मोनिका तिच्यावर ओरडत असते आणि म्हणत असते शुभ्रा काय चाललंय तुझं, तू आत्ताच्या आत्ता अमृता काकूला काय जाऊन सांगितलेलं आहे, तुझी हिंमत कशी झाली, तुला सांगितलं होतं ना, चल तुला जरा बाजूला घेते. तिलोत्तमा तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते काय चाललंय मोनिका, तू अशी कशी वागू शकतेस तिच्यावर. तेव्हा मोनिका म्हणत असते आई अहो तुम्हाला नाही माहिती आहे, हिने अमृताला सांगितलेलं आहे की इथे ओवीचं गुरुकुल आहे ना ते लवकरच बंद होणार आहे म्हणून. मग आता इथे राजकुमार तिच्यावर ओरडतो आणि म्हणत असतो हे बघ बाळा असं का सांगितलंस, मी तुला प्रॉमिस दिलं होतं ना. तेव्हा शुभ्रा म्हणत असते तुम्ही दोघं जण खोटारडे आहात, एक नंबरचे, आणि तुम्ही कोणतंच प्रॉमिस पाळत नाही. तेव्हा मोनिका तिच्या समोर खाली बसते, हात जोडते आणि म्हणत असते अगं ये बाई आता सगळे कामधंदे सोडतो आणि त्यानंतर तुला दिलेले प्रॉमिसेस पाळतो. मग आता इथे तिलोत्तमा मोनिकाला शांत करते आणि इथे शुभ्राला म्हणत असते हे बघ तुझ्या आजीवर तुझा विश्वास आहे ना, तुझी आई आऊ जी आहे ना ते सगळं काही तुझं ऐकते, तुला सगळे प्रॉमिसेस दिलेले पाळते ना. मग आता इथे ती म्हणत असते हो आऊ तू मला सगळे प्रॉमिसेस पाळतेत, मग आपण एक दिवस ना चौघेही जण एका रिसॉर्टवर जाऊयात, त्यासाठी तुला ना माझं प्रॉमिस. तेव्हा शुभ्रा म्हणत असते मला माहिती आहे तुझं प्रॉमिस काय आहे ते, आणि सिक्रेट हे कोणाला सांगायचं नाही. दुसरीकडे सावली म्हणत असते मला गुरुकुलामध्ये सोडायचं आहे. तेव्हा तो म्हणतो आता गुरुकुलामध्ये जाऊन काय करणार आहेस, तू घरी जाशील ना. तेव्हा ती म्हणत असते नाही सगळे मुलं गुरुकुलामध्ये आहेत आणि त्यांच्या पॅरेंट्सपर्यंत जोपर्यंत मी ते मुलं सोपत नाही तोपर्यंत माझी जबाबदारी आहे. आता सारंगने तिला गुरुकुलामध्ये सोडलेलं असतं, पण जेव्हा सावली सर्वांना घेऊन येते तेव्हा मुलं म्हणत असतात आता खूप मजा आली, आपण लवकर दुसऱ्या वेळेस सुद्धा कॅम्पला जाऊया. सावली म्हणत असते आता आपण हे पावसाळी कॅम्प केले त्यानंतर हिवाळी आणि उन्हाळी कॅम्प करूयात. आता ह्या मुलांना आपण 1 तास लवकर आलोय त्यामुळे पॅरेंट्स घ्यायला आले नसतील, आपण आतमध्ये जाऊयात का. तेव्हा सावली गेट खोलते, आतमध्ये जाते, पण तेवढ्यातच पोलीस पाठीमागून आलेले असतात आणि सावलीला म्हणत असतात थांबा तिथेच. आता सावली पाठीमागे ओळून पाहते आणि ओळून पाहिल्यानंतर तिला धक्काच बसतो. पोलीस म्हणत असतात तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत कारण गुरुकुलाला सील लावलं आहे, ही जागा गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे. तर पाहत राहा सावळ्याची जणू सावली.